राज्यातील सत्ताधारी भाजप, एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये महामंडळाच्या वाटपावरून सध्या रस्सीखेच दिसून येत आहे. सध्या राज्यामध्ये एकूण 170 महामंडळे आणि प्राधिकरणं आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वीच यावर नियुक्त्या हव्यात अशी मागणी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून होत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार सुमारे 60% महामंडळाच्या वाटपाबाबत तिघांमध्ये प्राथमिक एकमत झाले आहे. मात्र मलाईदार समजल्या जाणाऱ्या म्हाडा आणि सिडको सारख्या मोठ्या महामंडळाबाबत अजूनही एकमत झालेले नाही. भाजपमधील काही गट नियुक्त्या निवडणुकीनंतर कराव्यात असा आग्रह धरत आहे, तर दुसरीकडे अनेक आमदार आणि पदाधिकाऱ्यांचा दबाव वाढताना दिसून येत आहे. अंतिम निर्णय घेण्याची जबाबदारी आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर आहे. लवकरच अंतिम तोडगा निघेल अशी शक्यता दिसून येत आहे.